हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार या ठिकाणी पहा मॅथमॅटिकल लॉजिक्स, त्यामधील एक्सरसाइज 1.5 आणि त्यामधील एक्झाम्पल 4 अँड 5. तर आपण या ठिकाणी प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक्सरसाइज 1.5 मधील एक्झाम्पल नंबर 1, 2, 3 पाहिलेला आहे. तर आज या एक्सरसाइजमध्ये आपण पाहणार आहात या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 4 अँड 5. तर त्यामधील आज आपण कंटेंट्स माहीतच आहे आपल्याकडे. ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. तर या ठिकाणी पहा प्रिव्हियस लेक्चरमध्ये एक्झाम्पल 1, 2, 3 पाहिलेला आहे. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपण किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 4. तर या ठिकाणी क्वेश्चन्स आहे पहा आपल्याकडे या ठिकाणी. राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट इट स्विचिंग टेबल अँड इंटरसेप्ट इट. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याकडे काय सांगितलेलं आहे पहा. पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. नंतर ह्या ठिकाणी त्यांचं स्विचिंग टेबल मीन्स इनपुट आउटपुट टेबल पण ह्या ठिकाणी फाइंड करायचं आहे. आणि नंतर इंटरसेप्ट. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की ह्या ठिकाणी तो स्विच आपल्याकडे ऑन आहे किंवा ऑफ आहे. ओके, तर आपण या ठिकाणी पाहूया की पहिल्यांदा यांचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. तर आपल्याकडे ह्या ठिकाणी सर्किट दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा ह्या ठिकाणी काय करायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा लेट कोण कोण आहे या ठिकाणी पहा. यस मीन्स या ठिकाणी कोण असेल, ह्या ठिकाणी पी आहे. S2 डॅश मीन्स या ठिकाणी निगेशन ऑफ क्यू आहे. नेक्स्ट S1 डॅश मीन्स या ठिकाणी निगेशन ऑफ पी आहे. आणि ह्या ठिकाणी S2 मीन्स या ठिकाणी क्यू आहे. तर ह्याला आपण काय करणार, पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार आहात. त्या ठिकाणी फर्स्ट आहे या ठिकाणी लेट द स्विच, या ठिकाणी असेल द स्विच S1 इज क्लोज्ड. ओके, या ठिकाणी आपल्याकडे माहिती आहे पहिल्यांदा थ्री काय लिहायची आहे ते. नेक्स्ट या ठिकाणी क्यू पण आहे आपल्याकडे. क्यू ह्या ठिकाणी असेल स्विच S2 इज क्लोज्ड. S2 इज क्लोज्ड. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याकडे आहे S1 डॅश पण आहे आणि S2 डॅश पण आहे. S2 डॅश आणि S1 डॅश मीन्स ह्या ठिकाणी निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, या ठिकाणी काय असेल स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. ओके, या ठिकाणी काय असेल S1 डॅश इज क्लोज्ड. आणि ह्या ठिकाणी दुसरा असल्या ठिकाणी स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा सपोज करायचं आहे. जर आपल्याकडे काय असेल एखादी सर्किट दिला असेल तर पहिल्यांदा याला काय करायचं आहे या ठिकाणी की स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर नेक्स्ट आपल्याकडे एल माहिती आहे. एल ह्या ठिकाणी लॅम्प इज ऑन. नेक्स्ट या ठिकाणी लिहायचं आहे दिलेलं जे स्विचिंग सर्किट आहे त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर या ठिकाणी असेल देन द symbolic form of the given circuit, या ठिकाणी काय असेल गिव्हन सर्किट इज. ओके, त्या ठिकाणी पहा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पाहिलेला आहे. तर या ठिकाणी माहिती आहे जर आपल्याकडे कसं असेल या ठिकाणी सिरीजमध्ये असेल तर या ठिकाणी अँड असतं. आणि या ठिकाणी जर पॅरलल असेल, जर दोन स्विचेस या ठिकाणी पॅरलल असेल तर या ठिकाणी कसं असेल या ठिकाणी ऑरमध्ये आहे. हे आपल्याला माहिती आहे. ओके, हे कशामध्ये आहे, सिरीजमध्ये आहे. आणि हे कसं आहे या ठिकाणी पॅरलल. जर सिरीजमध्ये असेल तर या ठिकाणी आपण काय या ठिकाणी यूज करतो, अँड यूज करतो. आणि पॅरलल असेल तर या ठिकाणी ऑर यूज करतो. तर या ठिकाणी पहा S1 आणि S2 डॅशमध्ये हे कशा दोन्हीही एकमेकांना या ठिकाणी पॅरलल आहेत. ओके, आणि हे S1 S2 डॅश आणि हे आपल्याकडे खालचा जो आहे ते तिन्ही एकमेकांना कशा त्या ठिकाणी पॅरलल आहे. तर मग ह्या ठिकाणी आपल्याला कसं लिहिता येतं, पी ऑर निगेशन क्यू. आणि ह्या दोघांना हा जो दोघं जण आहेत त्या ठिकाणी कसे आहेत पॅरलल मीन्स यांना कसं असेल या ठिकाणी ब्रॅकेट असेल. आणि हे दोघं जण सिरीजमध्ये आहेत या ठिकाणी मीन्स अँड असेल. तर या ठिकाणी कसं असेल पहा या ठिकाणी पी ऑर, या ठिकाणी कसं मिळणार आपल्याकडे या ठिकाणी पी ऑर. कशामुळे यस मीन्स या ठिकाणी कसं आहे पी आहे. S2 डॅश मीन्स या ठिकाणी कसं असेल निगेशन ऑफ क्यू आहे. आणि हे दोघं जण आहेत कशामध्ये आहेत पॅरलल आहेत. आणि हे दोघं जण पॅरलल असून हे दोघं एकमेकांना कसे आहेत या ठिकाणी सिरीजमध्ये आहेत मीन्स या ठिकाणी असेल आपल्याकडे या ठिकाणी अँड असेल. तर ह्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने काय झालेलं आहे की दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. तरी आपण ह्या ठिकाणी डायरेक्टली लिहूया पहा. या ठिकाणी काय असं असेल पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू इज इक्वॅलंट या ठिकाणी असेल आपला लॅम्प.
ओके, अशा पद्धतीने आपल्याकडे काय झालेलं आहे की ह्या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पलचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. तर आपण ह्या ठिकाणी जाणार आहात. ह्या ठिकाणी आता सांगितलेलं आहे स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल मीन्स या ठिकाणी इनपुट आणि आउटपुट टेबलकडे. त्या ठिकाणी इनपुट आउटपुट टेबल मीन्स या ठिकाणी स्विचिंग टेबलकडे जाणार. ह्या ठिकाणी पण आपल्याकडे काय दिलेलं आहे, पी ऑर निगेशन क्यू ऑर इन ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू. ओके, तर ह्या ठिकाणी आपण तर याचा आपल्याला स्विचिंग टेबल काढायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे जर दोन स्टेटमेंट असतील तर आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यूज किती असतात या ठिकाणी 4 असतात आणि त्याचा हाफ मीन्स या ठिकाणी पीच्या व्हॅल्यू असतात आणि हाफ या ठिकाणी कशाच्या व्हॅल्यू असतात या ठिकाणी क्यूच्या व्हॅल्यू आहेत. तर या ठिकाणी आपण फक्त टीच्या ठिकाणी या ठिकाणी 1 1 आणि एफच्या ठिकाणी 0 0 या ठिकाणी 1 0 1 0. पहा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ट्रूथ टेबल्स पाहिलेले आहेत. मीन्स ट्रूथ टेबल मीन्स या ठिकाणी स्विचिंग टेबल पाहिलेले आहेत. तसं आपण ट्रूथ टेबलमध्ये टी आणि एफचा आपण यूज केलेला आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी टीच्या ठिकाणी 1चा असेल आणि या ठिकाणी एफच्या ठिकाणी 0चा या ठिकाणी यूज असेल. तर या ठिकाणी पी आहे तर या ठिकाणी आपलं काय करायचं आहे, निगेशन पी घ्यायचं आहे. तर निगेशन पी मीन्स काय असेल, च्या अपोजिट 0च्या अपोजिट या ठिकाणी काय असेल 1 असेल. आणि ह्या ठिकाणी क्यू आहे, क्यूच्या अपोजिट ह्या ठिकाणी कसं असेल, 1च्या ठिकाणी 0 0च्या ठिकाणी 1 1च्या ठिकाणी 0 आणि 0च्या ठिकाणी या ठिकाणी 1. नेक्स्ट आपलं काय करायचं आहे, पी ऑर निगेशन क्यू घ्यायचं. पहा या ठिकाणी पी ऑर निगेशन क्यू कुठे असेल या दोघांमध्ये. आणि ऑरमध्ये माहिती आहे जर 0 ऑर 0 असेल तरच ह्या ठिकाणी कसं असेल 0 असेल, अदरवाईज ह्या ठिकाणी कसं असेल ह्या ठिकाणी 1 असेल. तर ह्या ठिकाणी आपण पाहूया 1 ऑर 0 किती असेल या ठिकाणी 1 1 ऑर 1 ह्या ठिकाणी किती आहे 1 0 ऑर 0 किती असेल या ठिकाणी 0 और 0 ऑर 1 या ठिकाणी किती असेल 1 असेल. अशा पद्धतीने आपण ह्या टेबल पाहिलेला आहे. तसंच ह्या ठिकाणी काय असेल निगेशन पी अँड क्यू इथंच आहे पहा, निगेशन पी अँड क्यू निकून इकडे या दोघांमध्ये काय पाहिजे अँड पाहिजे, या दोघांमध्ये अँड पाहिजे. आणि अँडमध्ये आपल्याला कंडिशन माहिती आहे की 1 अँड 1 ह्या ठिकाणी 1 असतं, अदरवाईज ह्या ठिकाणी काय असतं या ठिकाणी 0 आहे. त्या ठिकाणी पहा 0 अँड 1 कसं असेल या ठिकाणी 0, नंतर 0 अँड 0 ह्या ठिकाणी असेल 0, या ठिकाणी 1 अँड 1 ह्या ठिकाणी 1 असेल आणि 1 अँड 0 या ठिकाणी कसं असेल 0 असेल. तर अशा पद्धतीने आपल्याकडे काय मिळालं आहे की निगेशन पी अँड क्यूचं आपल्याकडे ह्या ठिकाणी टेबल. तर ह्या दोघांचं आपल्याकडे काय करायचं आहे ऑर घ्यायचं आहे. ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे ऑर घ्यायचं आहे. मीन्स पहा याला असं लिहिता येतं, असं लिहिता येतं. कशामुळे लिहिता येतं, बाय युजिंग असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. मीन्स आपल्याकडे जर असं असेल तर याला ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला ह्या ठिकाणी यूज करता येतो बाय युजिंग असोसिएटिव्हला. तर नाही वाटेल आपल्याकडे काय असेल हा पी आणि हा निगेशन क्यू कसा आहे सेपरेट आहे. तर सेपरेट असेल किंवा याला आपण कंबाईन केलं तरी चालतं, कारण या ठिकाणी असोसिएटिव्ह प्रॉपर्टीचा आपण यूज केलेला आहे. तर यांच्या दोघांचं काय घ्यायचं आहे आपल्याला ऑर घ्यायचं आहे. आणि ऑरमध्ये माहिती आहे 0 ऑर 0 ह्या ठिकाणी काय आहे 0 आणि अदरवाईज ह्या ठिकाणी 1. तर 1 ऑर 0 ह्या ठिकाणी कसं असेल 1 असेल, 1 ऑर 0 1 असेल, 1 ऑर 0 1 आहे आणि 1 ऑर 0 ह्या ठिकाणी 1 आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला शेवटचा जो मिळत आहे 1 1 1 1 मीन्स या ठिकाणी टी मिळत आहे. टी मीन्स या ठिकाणी ऑलवेज आपल्याकडे हा लॅम्प कसा मिळेल, ऑलवेज ह्या ठिकाणी लॅम्प आपल्याला मिळणार आहे. चला ह्या ठिकाणी आपण लिहूया की आपल्याला फायनल आन्सर. तर या ठिकाणी पहा फायनल काय असेल, सिन्स द फायनल कॉलम्स contains all ones the lamp will always glow irrespective of the status of switches. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे की आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे की नाही, जे आपल्याला टेट्रेस दिलेलं आहे ते स्विचिंग सर्किट आहे. तर या ठिकाणी ऑलवेज कसा असेल ऑन असेल. शेवटी आपल्याकडे जर टेबलमध्ये शेवटी जर ऑलवेज टी 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 येत असेल तर ऑलवेज हा लॅम्प कसा असेल ऑन असेल, ऑलवेज ऑन. जर आपल्याला शेवटचा टेबल ऑलवेज 0 0 0 जर मिळत असेल तर हा आपल्याला जो मिळणार आहे लॅम्प, आपण जो लॅम्प घेतलेला आहे तो ऑलवेज कसा असेल या ठिकाणी ऑफ असेल, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण सिमिलरली आपण या ठिकाणी सेकंड क्वेश्चन्स पाहूया या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे हा सेकंड क्वेश्चन्स आहे. आता सेकंड क्वेश्चनमध्ये पण आपल्याकडे काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. नंतर त्याला कशामध्ये करायचं आहे स्विचिंग टेबल फाइंड करायचं आहे आणि नंतर त्यांचं काय करायचं आहे की तो बल्ब ऑन आहे ऑफ आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर ह्या ठिकाणी माहिती आहे पहा आपल्याकडे कसं आहे ह्या ठिकाणी S1 आहे. S1 मीन्स ह्या ठिकाणी काय आहे पी आहे. नेक्स्ट S1 डॅश मीन्स ह्या ठिकाणी निगेशन पी आहे. नेक्स्ट आहे ह्या ठिकाणी आपल्याकडे S2 मीन्स कसा असेल या ठिकाणी निगेशन क्यू आहे. S1 मीन्स ह्या ठिकाणी कसं असेल पी असेल आणि S2 मीन्स या ठिकाणी कसं आहे क्यू आहे. तर हे आपल्याला नोटेशन्स माहिती आहेत. तर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर माहिती आहे पी आहे, या ठिकाणी क्यू आहे,
नेक्स्ट या ठिकाणी आर आहे, जर आर असेल तर लिहायचं, अदरवाईज नाही, आरची गरज नाही आहे. आणि नंतर या ठिकाणी आपल्याकडे काय आहे, डायरेक्टली लॅम्प लिहिला तरी चालतो. तर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी ही थेरी लिहिणार नाहीत, डायरेक्टली आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिूया. देन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिव्हन सर्किट इज. ओके, सर्किट इज. तर या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार आहात. तर या ठिकाणी पहा, S1 और हा जो आपल्याला हा पहिला जो मिळत आहे तो याला कसा आहे, पॅरलल, आणि याला कसा आहे, पॅरलल. मीन्स हे तीन ह्या ठिकाणी कसे आहेत, पॅरलल. मीन्स S1 हा कशाला पॅरलल आहे, S1 मीन्स या ठिकाणी P, पॅरलल मीन्स या ठिकाणी ऑर. ह्या दोघांना आहे, दोघांना मीन्स या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये असतील. आणि हे दोघं S1 डॅश आणि S2 डॅश, S1 डॅश मीन्स कसा असेल, P निगेशन P आहे, आणि S2 डॅश मीन्स या ठिकाणी निगेशन Q आहे. आणि हे दोघं सिरीजमध्ये आहेत, मीन्स या ठिकाणी ॲड. आणि हे दोघं ह्या कशाला आहे, या ठिकाणी थर्डला कशा त्या ठिकाणी पॅरलल मीन्स या ठिकाणी ऑर. आणि हे दोघं जण आहेत मीन्स या ठिकाणी कसं असेल, या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये S1 आणि S1 मीन्स या ठिकाणी P आहे, आणि हे दोघं जण सिरीजमध्ये आहेत मीन्स या ठिकाणी कसं असेल, अँड असेल. आणि इक्वॅलेंट टू या ठिकाणी हा झालेला आपल्याकडे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. जर ह्या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये झाला असेल तर आपल्याकडे काय करायचं, ह्याचा स्विचिंग टेबल मीन्स इनपुट आउटपुट टेबल पाहायचं आहे. त्या ठिकाणी पाहूया आपण इनपुट आउटपुट टेबल. त्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी डायरेक्टली लिहिलेलं आहे, आणि हे तुम्हाला इझिली फाइंड करता येतो. P ह्या ठिकाणी माहिती आहे, Q माहिती आहे, निगेशन P निगेशन Q. नंतर त्यांचं अँडमध्ये काय असतं, 1 and 1 इक्वॅलेंट टू 0 असतं, आणि अदरवाईज ह्या ठिकाणी 1 and 1 ह्या ठिकाणी 1 आहे, आणि अदरवाईज ह्या ठिकाणी 0 आहे. आणि नेक्स्ट आपल्याला ऑरमध्ये काय माहिती आहे, ऑरमध्ये 0 और 0 ह्या ठिकाणी 0 आहे, आणि अदरवाईज ह्या ठिकाणी काय असेल, आपल्याकडे 1 असेल. तर हे आपल्याला माहिती आहे, फक्त ह्या ठिकाणी इतकीच कंडिशन ह्या ठिकाणी यूज करायची आहे. आणि सिमिलरली आपण ज्या पद्धतीने एक्सरसाइज 1.2 मध्ये आणि एक्सरसाइज 1.5 मध्ये आपण प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये जे आपण ह्या ठिकाणी ट्रूथ टेबल मीन्स या ठिकाणी स्विचिंग टेबल मीन्स इनपुट आउटपुट टेबल पाहिले आहेत, त्याच पद्धतीने हे पण काय करायचे, सॉल्व करायचे आहेत. हे तुम्हाला इझिली सॉल्व होतील. आणि एकदा तुम्ही सॉल्व करा, आणि जर त्याच्यामध्ये काय अडचणी येत असतील तर या ठिकाणी तुमच्याकडे आन्सर आहे ते व्हेरीफाय करा. ओके, तर या ठिकाणी आपल्याला लास्टला आपण सोल्युशन पाहिजे मीन्स कन्क्लुजन पाहिजे आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे काय मिळत आहे पहा, की 1 पण मिळत आहे, 0 पण मिळत आहे. ओके, तर आपल्याला माहिती आहे जर 1 1 1 1 असेल तर हे लॅम्प कसा असेल, ऑलवेज ऑन असेल. आणि जर आपल्याकडे 0 0 0 जर असेल तर ऑलवेज ह्या ठिकाणी कसा असतो, ऑफ असतो. तर ह्या ठिकाणी 1 1 0 1 मिळत आहे. तर ह्या ठिकाणी आपण डिस्कस ह्या ठिकाणी करणार आहात. पहा ह्या ठिकाणी काय आहे, सिन्स द फायनल कॉलम कंटेन्स 0 वेन P इज 0. पहा ह्या ठिकाणी जेव्हा आपल्याकडे काय मिळत आहे, हा 0 केव्हा मिळत आहे, जेव्हा आपल्याकडे P कसा असेल या ठिकाणी 0, आणि या ठिकाणी Q कसा असेल या ठिकाणी 1. मग आपल्याला 0 केव्हा मिळतो, 0 जेव्हा आपल्याकडे P कसा असेल 0 असेल आणि Q कसा असेल 1 असेल. मीन्स तेव्हा आपल्याकडे हा जो लॅम्प आहे तेव्हा कसा असेल, ऑफ असेल. जेव्हा आपला P 0 असेल आणि Q हा कसा असेल, 1 असेल, तेव्हा हा लॅम्प कसा असेल या ठिकाणी, ऑफ असेल. ओके, आणि नंतर आपल्याकडे काय सांगता येईल पहा ह्या ठिकाणी, अदरवाईज 1 येत आहे, आणि अदरवाईज आपल्याकडे कसा मिळेल, या ठिकाणी ऑन मिळणार आहे. अदरवाईज या ठिकाणी ऑन मिळेल. त्याच पद्धतीने तर लिहिलं आहे, हेन्स द लॅम्प विल नॉट ग्लो व्हेन S1 इज ऑफ अँड S2 इज ऑन. मीन्स या ठिकाणी S1 मीन्स या ठिकाणी P जर ह्या ठिकाणी कसा असेल, ऑफ असेल, आणि S2 जर ह्या ठिकाणी ऑन असेल, S2 जर ह्या ठिकाणी ऑन असेल आणि S1 जर ऑफ असेल तर आपल्याकडे बल्ब कसा मिळत असेल, या ठिकाणी ऑफ. आणि अदरवाईज ह्या ठिकाणी काय मिळेल आपल्याकडे, अदरवाईज लॅम्प विल बी ग्लो. ओके, अशा पद्धतीने आपल्याकडे काय करायचं आहे की या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तर आपण जाऊया ह्या ठिकाणी थर्ड एक्झाम्पलकडे. त्या ठिकाणी थर्ड एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे ह्या ठिकाणी फिगर दिलेली आहे. तर याचं काय करायचं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. नंतर त्याचं आपल्याला स्विचिंग सर्किट पाहायचं आहे. या ठिकाणी माहिती आहे S1 आहे, S2 आहे, S3 डॅश आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी तिन्ही लिहायचे आहेत. तर ह्या ठिकाणी P असेल, Q असेल, R असेल, आणि या ठिकाणी नंतर कसा असेल, लॅम्प असेल. ही तुम्हाला थेरी लिहिता येते. ओके, आता सांगण्याची गरज नाही आहे. तर ह्या ठिकाणी आपण पाहूया की आता यांचं काय असेल, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. ओके, डायरेक्टली ह्या ठिकाणी मी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिणार आहे. तर पहा ह्या ठिकाणी हे जो आपल्याकडे पहिला जो आहे याला कसा आहे, सिरीजमध्ये आहे. मीन्स या दोघांमध्ये काय मिळेल, ह्या ठिकाणी अँड मिळणार आहे. बरोबर आहे. आणि हे जे 3 आहेत, 1 2 3 एकमेकांना कसे आहेत, पॅरलल आहेत. मीन्स कोण कोण आहे, S1 मीन्स हा P.
कोणाला पॅरलल आहे, पॅरलल मीन्स ऑरमध्ये यस टू डॅशला मीन्स या ठिकाणी निगेशन क्यू, आणि यस3 डॅश पण कसा आहे, त्या यस टू डॅशला कसा आहे, पॅरलल मीन्स अशा पद्धती. आणि हे कशा आहेत, तिन्ही एकमेकांना पॅरलल मीन्स ब्रॅकेटमध्ये. आणि मग हा जो पहिला आहे हा दुसऱ्या ब्रॅकेटला कसा आहे, तो सिरीजमध्ये आहे मीन्स अँडमध्ये. नंतर कोण आहे, हा यस, हा ह्या दोघांना यस मीन्स या ठिकाणी पी हा कसा आहे, पॅरलल आहे, पॅरलल मीन्स ऑरमध्ये, दोघांना मीन्स या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये. आणि हा पूर्णच्या पूर्ण हा ब्रॅकेट हा कोणाला आहे, ह्या पहिल्या ब्रॅकेटला कसा आहे, सिरीजमध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे काय करता यायला पाहिजे की जर आपल्याकडे सर्किट दिला असेल तर त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये इझिली लिहिता यायलाच पाहिजे. ओके, तर हे झालेलं आहे आपल्याकडे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. तर आपल्याकडे काय करायचं आहे की ह्या दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्मचं आपल्याकडे काय करायचं आहे की स्विचिंग टेबल पाहायचं आहे. या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी स्विचिंग टेबल. तर या ठिकाणी पहा, मी ह्या ठिकाणी डायरेक्टली घेतलेला आहे. आपल्याकडे माहिती आहे जर आपल्याकडे स्टेटमेंट असतील तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2⁻³ तर यांचे आपल्याला काय म्हणते ह्या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यूज मीन इनपुट आउटपुट व्हॅल्यूज आपल्याकडे किती मिळतील या ठिकाणी 8, आणि त्याच्यामधले हाफ कोणत्या असतील, पी असतील, आणि हाफ कशा असतील या ठिकाणी हाफ कशा असतील 1 असतील, आणि हाफ या ठिकाणी कशा असतील 0 असतील. तेच आपल्याकडे पहा, तसं आपण ट्रूथ टेबलमध्ये पाहिलेलं आहे टी एफ त्याच पद्धतीने 1 1 1 0 0 1. आणि हे माहिती आहे 1 and 1 या ठिकाणी का असतो, 1 असतो, अदरवाईज 0, आणि 0 और 0 या ठिकाणी का असेल, 0 असेल, अदरवाईज या ठिकाणी 1. तेच ह्या ठिकाणी काय करायचं आहे, यूज करायचं आहे आणि ह्या ठिकाणी लिहायचं आहे. त्या ठिकाणी पी का असा असेल 1 1 1 1 0 0 0 0, नंतर 1 1 0 0 1 1 0 0, नंतर ह्या ठिकाणी 1 0 1 0 1 0 1 0. नेक्स्ट निगेशन पी कसा असेल माहिती आहे, अपोजिट याचं का असेल 1 1 ला 0 0 0 ला 1 करायचं आहे. आणि निगेशन आर ह्या ठिकाणी माहिती आहे. पहा आपल्याकडे जितकं ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आहे तितकंच ह्या ठिकाणी टेबलमध्ये आपल्याकडे ह्या ठिकाणी काय करायचं आहे, फर्स्ट कॉलम लिहायचा आहे. आणि जर हा फर्स्ट कॉलम जर आपल्याकडे येत असेल तर पूर्णच्या पूर्ण आपल्याला काय करता येतं, फाइंड करता येतं. इथं तिघांमध्ये ऑर आहे, तिघांना पण ऑरमध्ये घ्या. कोणाला आहे या ठिकाणी पहा, पीला आहे, निगेशन क्यूला आहे, आणि निगेशन आर. मीन्स या ठिकाणी जर आपल्याकडे काय असेल तीनही ऑरमध्ये आहेत, मीन्स या ठिकाणी तिघापैकी एक जरी 1 असेल तर ते ऑलवेज कसं असेल, या ठिकाणी 1 असेल. ओके, तिघापैकी एक जरी 1 असेल तर ऑलवेज 1, अदरवाईज ह्या ठिकाणी कसं असेल 0. नेक्स्ट या ठिकाणी अँडमध्ये तर माहितीच आहे 1 and 1 ह्या ठिकाणी 1 असतो, अदरवाईज 0. आणि नंतर याच्याकडे काय करायचं आहे, याचं काय सोबत घ्यायचं आहे, पी सोबत घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे. आणि नंतर ह्या ठिकाणी आपल्याकडे पहा ह्या ठिकाणी बसत नाही आहे म्हणून ह्या ठिकाणी मी काय केलं आहे, नंबर 1 आणि ह्या ठिकाणी नंबर 2 दिलेला आहे. आणि यांचं आपल्याकडे काय घ्यायचं आहे, ह्या ठिकाणी अँड घ्यायचं आहे. आणि अँडमध्ये माहिती आहे आपल्याकडे 1 and 1 या ठिकाणी कसं असेल, या ठिकाणी 1 असेल आणि अदरवाईज या ठिकाणी 0 आहे. तर आपल्याला पहा ह्या ठिकाणी शेवटच्या टेबलमध्ये या ठिकाणी काय मिळत आहे, ह्या ठिकाणी टेबलमध्ये ऑलवेज काय मिळत आहे पहा 1 1 1 1 0 0 0. मीन्स आपल्याकडे काय मिळत आहे, ह्या ठिकाणी ऑलवेज पी मिळत आहे की नाही, ॲज इट इज पी मिळत आहे. पी पहा, पी आणि हा जो आपल्याकडे फायनल जो टेबल आहे तो कसा आहे, या ठिकाणी सेम आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं फ्रॉम द स्विचिंग टेबल द फायनल कॉलम अँड द कॉलम ऑफ पी आर आयडेंटिकल, हेन्स द लॅम्प विल ग्लो विच S1 इज ऑन. जेव्हा आपल्याकडे S1 हा कसा असेल, ऑन असेल. पहा या ठिकाणी आपल्याकडे काय आहे 1 आहे की नाही, हे कसं असेल, ऑन आहे. तर इथं पण कसं आहे, ऑन आहे. इथं ऑन असेल तर इथं पण ऑन आहे. ओके, नेक्स्ट या ठिकाणी कसं आलं आपल्याकडे, या ठिकाणी ऑन आहे तर इथे पण ऑन आहे. 1 मीन्स या ठिकाणी ऑन, आणि ह्या ठिकाणी 0 मीन्स या ठिकाणी ऑफ आहे. पहा ह्या ठिकाणी चारही ठिकाणी यस हा जेव्हा ऑन असेल तर ह्या ठिकाणी ऑन आहे, जेव्हा इथं ऑफ असेल तर आपल्याला फायनली काय मिळत आहे, ह्या ठिकाणी ऑफ मिळत आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की ह्या एक्झाम्पल 4मध्ये आपण काय पाहिलं आहे, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पाहिलेलं आहे, स्विचिंग टेबल पाहिलेलं आहे, आणि त्यांचं काय पाहिलं आहे की इंटरप्रिट द किंवा त्याचं आपल्याला काय करायचं आहे, लॅम्प ऑन आहे किंवा ऑफ आहे हे आपण सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी आपण जाऊया की ह्या ठिकाणी लास्ट एक्झाम्पलकडे. मीन्स या ठिकाणी एक्सरसाइज 1.5 मधील या ठिकाणी लास्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 5. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, ऑप्टेन द सिम्पल लॉजिक एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग अँड ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. तर पहा आपण ज्या पद्धतीने आपण मला वाटतं की आपण एक्सरसाइज 1.5 मधील एक्झाम्पल नंबर 3 पाहिलेला आहे त्याच पद्धतीने हे कसं आहे या ठिकाणी एक्झाम्पल आहे. फक्त त्या ठिकाणी स्विचिंग
सर्किट दिलेलं होतं, तर त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून आपल्याला सिम्प्लिफाईड करून नंतर त्याचं काय करायचं होतं, सिम्पल सर्किट लिहायचं होतं. तर या ठिकाणी आपल्याकडे काय दिलेलं आहे, डायरेक्टली एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याला सिम्प्लिफाय करून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सिम्पल सर्किट तयार करायचं आहे. तर ह्याला आपण सिम्प्लिफाय करूया. पहा काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करून त्यांचं काय करायचं आहे, ह्या ठिकाणी करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट लिहायचं आहे. तर आपण युजिंग ओके ह्या ठिकाणी आपण काय करणार, युजिंग द लॉज ऑफ लॉजिक. ओके, लॉजिकचा ह्या ठिकाणी लॉजचा आपण यूज करून या ठिकाणी काय करणार आहात की यांना आपण सिम्प्लिफाय करणार आहात. तर या ठिकाणी पहा आपल्याकडे काय आहे, तर माहिती आहे पहा, जर त्याच्यासोबत त्याचं जर निगेशन असेल तर कोणता लॉ असतो, या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, आता पहा आपण खूप प्रॅक्टिस केलेली आहे, हा शेवटचा एक्झाम्पल आहे, तर आपल्याला ह्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. जर एखाद्या स्टेटमेंटसोबत त्याचं जर निगेशन असेल तर ऑलवेज कोणता असतो, या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ. आणि अँड असेल तर ऑलवेज ह्या ठिकाणी कसा असेल, एफ असतो, ऑलवेज एफ. ओके, ऑलवेज एफ. आणि ऑर असेल तर या ठिकाणी कसा असेल, टी असेल. आणि नेक्स्ट माहिती आहे, जर आपल्याकडे एखादी ट्रूथ व्हॅल्यू एखाद्या स्टेटमेंटसोबत असेल तर त्याला कोणता लॉ म्हटलेला आहे आपण, आयडेंटिकल लॉ. कोणता या ठिकाणी असेल, आयडेंटिकल. ओके, आयडेंटिकल लॉ ह्या ठिकाणी. आणि नेक्स्ट आपल्याकडे जर ऑर असेल तर ऑलवेज पी असेल. आणि जर आपल्याकडे कसं असेल ह्या ठिकाणी अँड असेल तर या ठिकाणी दुसरा ह्या ठिकाणी आपण यूज केला असेल. तर ह्या ठिकाणी आपण झालेला आहे, जो आपल्याकडे काय दिलेला आहे, हा जो पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट दिलेला आहे त्याचं इक्व्हॅलेंट फॉर्म आहे की नाही, कसं आहे ह्या ठिकाणी सिम्पल फॉर्म या ठिकाणी आपण पी काढलेला आहे. तर आपल्याकडे काय मिळालेलं आहे, ओनली ह्या ठिकाणी पी मिळालेला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर या ठिकाणी आपण लिहूया. ओके, खालच्या नेक्स्ट ह्याच्याकडे जाऊ आपण वाटेल तर. त्या ठिकाणी आपण लिहिणार पाहिजे, या ठिकाणी काय असेल, हेन्स द सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ दी, जे सांगितलेलं आहे तेच लिहितात पहा आपण या ठिकाणी, ऑफ दी गिव्हन एक्सप्रेशन का असली एक्सप्रेशन कोण आहे, इज पी आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे काय ओनली पी आहे, ह्या पीचं आपल्याला स्विचिंग टेबल काढायचं आहे. तर ह्या ठिकाणी लेट आहे की नाही, पी कोण आहे हे आपल्याला लिहायचं आहे. पी कोण आहे ह्या ठिकाणी, स्विच S1 इज क्लोज्ड. ओके, एकच आहे, द्यास लिहायची गरज नाही आहे. मग आपण लिहूया देन द करस्पॉन्डिंग या ठिकाणी काय असेल, स्विचिंग आहे की नाही, या ठिकाणी स्विचिंग सर्किट्स इज. ओके, एकच आहे मीन्स यस नाही, स्विचिंग सर्किट इज डायरेक्टली एकच आहे मीन्स एकच स्विच असेल. याला कशी असेल, बॅटरी असेल. हे पहा आपल्याला आता टेबल माहिती आहे, त्याला लॅम्प आहे. ओके, या ठिकाणी. आणि हा कसा आहे, S1 आहे अशा पद्धतीने. आणि इथून करंट पास होतो हे दाखवायला पाहिजे आपण. ओके, अशा पद्धतीने हा करंट पास होतो. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन्स. ओके, तर आपण जाऊया ह्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे. सिमिलरली क्वेश्चन्स आहे आपल्याकडे या ठिकाणी सेकंड. ओके, आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊया या ठिकाणी. पहा सिमिलरली सेकंड क्वेश्चन आपल्याकडे आहे या ठिकाणी. पहा आपल्याकडे दिलेला आहे, निगेशन P and Q or negation P and negation Q or P and negation Q. याचं काय करायचं आहे, पहिल्यांदा सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करून या ठिकाणी काय करायचं आहे की सिम्पल सर्किट लिहायचं आहे. तर ह्याला पहिल्यांदा आपण सिम्प्लिफाय करूया. पहा या ठिकाणी डायरेक्टली करूया. ओके, तर पहा या ठिकाणी कसं आहे, ऑर आहे, त्याच्यामध्ये ब्रॅकेट नाही आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार, या ठिकाणी असोसिएटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करून ह्या दोघांना आपण ह्या ठिकाणी कंबाईन करणार. ओके, ह्या ठिकाणी कोणती प्रॉपर्टी ह्या ठिकाणी असेल, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ह्या ठिकाणी असोसिएटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करून ह्या दोघांना आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहिता येतं. ओके, कोणता असेल या ठिकाणी, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह लॉस किंवा प्रॉपर्टी. नेक्स्ट या ठिकाणी पहा आपल्याकडे काय आहे, ह्या दोघांना निगेशन आहे, हे दोघांना निगेशन बाहेर काढणार. ओके, ह्या दोघांचं निगेशन आपण बाहेर काढल्यानंतर काय असेल आपल्याकडे, किंवा ह्या ठिकाणी निगेशन जरी बाहेर काढण्याची गरज नाही आहे. कशामुळे गरज नाही आहे पहा, आपल्याला फाइंड करता यायला पाहिजे. सिम्प्लिफाय कशामुळे, बघा ह्या ब्रॅकेटमध्ये आहे की नाही, ह्या आपल्याला ब्रॅकेटमध्ये
पी अँड निगेशन पी अँड पी कसं आहे कॉमन आहे सेम आहे तर ह्या ठिकाणी आपण निगेशन पी अँड कॉमन काढलेला आहे त्या ठिकाणी कसा असेल क्यू आणि हा ऑर क्यू ऑर निगेशन क्यू हा कसा असेल की ब्रॅकेटमध्ये असेल तर आपण काय केलं आहे पहा निगेशन पी हे ब्रॅकेट आहे की नाही आपण बाहेर काढलं आहे आणि जर आपण ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हा वरचं मिळतो की नाही आणि जर याला सिम्प्लिफाय केल्यानंतर वरचा जर मिळत असेल तर आपण खालच्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे की नाही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओके डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे आपल्याला रिझन लिहायचं आहे या ठिकाणी कसं असेल ऑर पी अँड निगेशन क्यू नेक्स्ट या ठिकाणी पहा आपण आत्ताच पाहिलं कॉम्प्लिमेंट लॉ आहे की नाही जर एखाद्या दिलेल्या स्टेटमेंटचं त्याचं जर त्याच्यासोबत निगेशन असेल त्या ठिकाणी काय असेल कॉम्प्लिमेंट लॉ आणि जर आपल्याकडे ह्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ असेल तर आपल्याला माहिती आहे याचं का असं सिम्प्लिफाय ह्या ठिकाणी सिम्प्लिफाय का असेल तर ऑर असेल तर टी असतं ऑर असेल तर टी असतं आणि अँड असेल त्या ठिकाणी कसं असेल या ठिकाणी एफ असेल अँड असेल तर एफ नेक्स्ट या ठिकाणी आपल्याकडे माहिती आहे पहा जर एखाद्या स्टेटमेंट सोबत जर एखादी टी असेल आहे की नाही टी असेल किंवा एफ असेल त्याला आपण आयडेंटिटी लॉ म्हटलेला आहे आणि आपल्याकडे काय असेल सपोज आपल्याकडे इथं सांगतोय पहा जर पी अँड टी असेल तर ऑलवेज ह्या ठिकाणी काय असतं पीची व्हॅल्यू 2 असतात या ठिकाणी काय असेल एक टी असेल किंवा एक एफ असेल आणि अँड आहे मीन्स ऑलवेज आपल्याकडे काय मिळतं ह्या ठिकाणी टी ऑलवेज ह्या ठिकाणी टी अँड टी कसं असेल टी आहे आणि एफ अँड टी ह्या ठिकाणी कसं आहे सॉरी या ठिकाणी एफ आहे सॉरी एफ ओके या ठिकाणी कसं आहे एफ मीन्स आपण जी आपण पी ची व्हॅल्यू घेत आहात तीच आपल्याला या ठिकाणी मिळत आहे टी असेल तर टी येत आहे एफ असेल तर एफ आहे मीन्स ऑलवेज आपल्याला या ठिकाणी काय मिळत आहे पी आणि या पीच्या ठिकाणी ह्या ठिकाणी कसं आहे निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू तर आपल्याकडे कोणता लॉ म्हणता येते ह्या ठिकाणी आयडेंटिटी लॉ ओके आयडेंटिटी लॉ तर पहा ठिकाणी अशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करत जायचं एक वन बाय वन आणि ह्याला काय करायचं पहा डबल डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करा या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी या ठिकाणी काय असेल निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू ओके तर या ठिकाणी कसं असेल आताच पहा निगेशन पी ऑर पी आहे तर ऑलवेज आपल्याकडे काय मिळतं ह्या ठिकाणी टी ऑलवेज ह्या ठिकाणी टी इथंच पाहिलेलं आहे पहा ह्या ठिकाणी नंबर 2 स्टेपला आहे की नाही तर आपल्याकडे कसं असेल ऑर आहे आणि त्याचाच निगेशन त्याच्यासोबत असेल ऑलवेज कोणता लॉ असतो या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ ओके वर असेल या ठिकाणी कुठे असेल या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ वन बाय वन ह्या ठिकाणी आपल्याला लिहिता यायलाच पाहिजे या ठिकाणी कसं असेल टी अँड ह्या ठिकाणी निगेशन पी अँड निगेशन क्यू ओके आता नंतर काय करायचं ह्या ठिकाणी पहा की जर एखाद्या स्टेटमेंट सोबत पहा ओके या ठिकाणी काय आहे टी अँड पी जर आपल्याकडे असेल तर ऑलवेज काय असतं इथेच पाहिलेलं आहे की नाही इथेच पहा आपण पाहिलेला काय असतं ऑलवेज पी असं ऑलवेज पीची व्हॅल्यू जर टी असेल तर टी येतो आणि एफ पीची व्हॅल्यू एफ असेल तर एफ येतो फक्त इथं कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करून असं आपल्याला लिहिता येतं यालाच आपल्याला असं लिहिता येतं आहे की नाही कसं लिहिता येतं पहा पी अँड टी लिहिता येतं आणि हेच लॉ आपल्या ओके ऑलवेज कसं असेल पी आणि या ठिकाणी पीच्या ठिकाणी काय आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू याला कोणता लॉ म्हटलेला आहे आपण आयडेंटिटी लॉ वरचा कोणता आहे या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ पहा या ठिकाणी जर आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण 10 फॉर्म्युलेज आहे की नाही जे आहे आपल्याकडे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे फॉर्म्युले पाहिले आहेत ते जर आपल्याकडे येत असतील तर या ठिकाणी सिम्प्लिफाय करण्यासाठी इझिली आहे तर आपल्याकडे काय मिळालेलं आहे निगेशन पी अँड क्यू आणि याचंच काय करायचं आपल्याला स्विचिंग टेबल ह्या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे पहा हे जे आपल्याला पूर्णच्या पूर्ण हे बिग स्टेटमेंट आहे याचं सिम्प्लिफाय करून आहे की नाही ह्याचं सिम्प्लिफाय करून आपल्याला काय मिळालेलं आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू तर ह्याचं आपण काय करूया की स्विचिंग टेबल पाहूया तर या ठिकाणी जर आपल्याकडे कशाचं काढायचं आहे निगेशन पी अँड निगेशन क्यूचं जर आपल्याला स्विचिंग टेबल पाहायचा असेल तर या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं आहे लेट लिहायचं आहे लेट कोण आहे पी आहे नेक्स्ट या ठिकाणी कोण असेल क्यू असेल या ठिकाणी निगेशन पी असेल आणि या ठिकाणी निगेशन क्यू असेल नेक्स्ट या ठिकाणी लॅम्प आहे आपल्याला माहिती आहे जसं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये लिहिलेलं आहे मीन्स प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण पाहिलेलं आहे जर आपल्याकडे एखादी स्टेटमेंट दिला असेल तर त्याचं स्विचिंग सर्किट कसं तयार करायचं आणि किंवा आपल्याकडे जर स्विचिंग सर्किट असेल तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं तर या ठिकाणी निगेशन पी आहे हे दोघं कसे आहेत अँडमध्ये आहेत मीन्स सिरीजमध्ये
दोघंही कसे आहेत या ठिकाणी अँडमध्ये आहेत, मीन्स या ठिकाणी सिरीजमध्ये, मीन्स S1 डॅश आणि हा कसा असेल S2 डॅश. आणि याला काय करा, लॅम्प. ओके, पहिल्यांदा बॅटरी कनेक्ट करूया, नंतर याला काय असेल या ठिकाणी लॅम्प असेल. हेच आपलं कसं असेल सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. ओके, हे आपल्याकडे कसं आहे सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. चला आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर पहा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, P or negation Q or negation R and P or Q and R. तर पहिल्यांदा यांना काय करायचं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाईड करून त्याचं काय करायचं आहे स्विचिंग सर्किट ड्रॉ करायचं आहे. तर वन बाय वन ह्या ठिकाणी आपण सॉल्व करूया पहा. तर ह्या ठिकाणी डायरेक्टली करूया. तर आपल्याकडे काय करता येईल ह्या ठिकाणी पहा, हा एक ब्रॅकेट आहे आणि हा ब्रॅकेट आहे. तर ह्या ब्रॅकेटमध्ये काय करता येईल, दोन बिग ब्रॅकेट आहे. तर त्याच्यामध्ये पहा आपल्याकडे हा पी और पी कसा आहे कॉमन आहे. तर आपण काय करू ना बाहेर काढूया ब्रॅकेटच्या. हा कसा असेल पाहूया आपण ह्याला ब्रॅकेट. ओके, ए कसा आहे पी. ओके, और कॉमन काढलेला आहे. नंतर हा सिंपल ब्रॅकेट आहे. ओके, आपल्या इथं सिंपल ब्रॅकेट यूज, आपण दुसरा ब्रॅकेट यूज करूया. इथं कोण आहे पहा या ठिकाणी निगेशन क्यू. या ठिकाणी कोण आहे निगेशन क्यू, इथे ऑर निगेशन आर. नंतर याच्यामध्ये काय आहे अँड आहे आणि याच्यामध्ये काय असेल पी अँड आर. ओके, अशा पद्धतीने आपण काय केलं आहे कॉमन काढलेला आहे पी ऑर. तर याला जर आपण सिम्प्लिफाय केलं आहे की नाही, याला जर असं सिम्प्लिफाय केलं तर काय तो डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणून याला काय म्हणता येतं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, आपण पाहिलेला आहे पहा या ठिकाणी ए अँड बी और सी जर असेल तर काय असतो ए अँड बी और ए अँड सी. जर आपल्याकडे एकूण इकडे जाता येत असेल तर एकूण इकडे येता येते. इफ अँड ओनली इफ हे कसं आहे स्टेटमेंट आहे, त्याला आपण म्हणतो त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, असेल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट या ठिकाणी काय करता येईल पहा, ह्या ठिकाणी आपल्याकडे हा या दोघांमध्ये निगेशन आहे. जर आपण ह्या दोघांचं निगेशन जर बाहेर काढलं तर हाच ब्रॅकेट आपल्याला मिळतो. तर पहा कशा पद्धतीने मिळेल, हा पी और हा कर्ली ब्रॅकेट, हा निगेशन पी क्यू अँड आर अँड क्यू अँड आर पहा मिळालेलं आहे की नाही. आणि आपल्याला माहिती आहे कसा असेल या ठिकाणी जर निगेशन पी अँड क्यू जर असेल आहे की नाही, आपल्याकडे काय असेल निगेशन पी अँड जर क्यू असेल, निगेशन पी अँड क्यू. ओके, निगेशन पी अँड क्यू असेल तर आपल्याकडे काय म्हणतो निगेशन पी और निगेशन क्यू. याला कोणता म्हणतो आपण, याला काय म्हणतो आपण निगेशन ऑफ कंजक्शन. ओके, या ठिकाणी कसा असेल निगेशन ऑफ कंजक्शन, या ठिकाणी यूज करू आपण. हा कसा असेल पी और. ओके, डायरेक्टली निगेशन ऑफ कंजक्शन, नंतर त्याला आपण यूज करूया निगेशन ऑफ कंजक्शन. नेक्स्ट काय असेल या ठिकाणी पहा, आपल्याकडे हा निगेशन आणि हा सिंपल स्टेटमेंट कसा आहे या ठिकाणी कंबाईन आहे, त्याला आपण काय म्हणतो कॉम्प्लिमेंट्स लॉ. त्या ठिकाणी पहा काय आहे आपल्याला रिपीट हेच फॉर्म्युले यूज झालेले आहेत. सपोज ह्याला आपण पी म्हटलेला आहे किंवा ह्याला ए आहे, हा कसा असेल हा निगेशन ए आहे आणि हा आहे. तर या ठिकाणी आपण लिहिता येतं का असेल निगेशन ऑफ ए अँड ए. ऑलवेज का असतो एफ, ऑलवेज एफ. हा कोणता लॉ आहे कॉम्प्लिमेंट लॉ. तर या ठिकाणी लिहिला ना आपण कॉम्प्लिमेंट लॉ. तर एकदम सिंपल जर आपल्याकडे फॉर्म्युले जर माहिती असतील तर आपल्याला सॉल्व करता येईल. आणि माहिती आहे ह्या ठिकाणी कोणता आहे, हा कोण आहे. जर एखादी ट्रूथ व्हॅल्यू असेल तर ऑलवेज आपल्याकडे काय म्हणतो आयडेंटिटी लॉ. हा कसा आहे आयडेंटिटी लॉ. पहा या ठिकाणी आपल्याकडे काय मिळालं आहे ऑलवेज पी. ओके, ऑलवेज ह्या ठिकाणी पी मिळालेला आहे. तर आपण काय करणार पहा, याला कशामध्ये लिहिणार आपण सर्किटच्या फॉर्ममध्ये लिहिणार. तर आपण ह्या ठिकाणी काय लिहिणार आपण ह्याला सर्किटच्या फॉर्ममध्ये. तर कसं लिहिणार पहिल्यांदा ह्या ठिकाणी थेरी लिहिणार पहा, हेन्स द सिम्प्लिफाईड, हेन्स द सिम्पल. पण आपण डायरेक्ट लिहूया हेन्स द सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन of the given expression is काय आलेला आहे आपल्याकडे ओनली पी आलेला आहे. ओके, ओनली पी आहे. तर आपल्याकडे काय करायचं लेट ओनली पी कसा असेल स्विच. या ठिकाणी स्विच S1 इज क्लोज्ड. या ठिकाणी कसा असेल S1 इज क्लोज्ड. नेक्स्ट काय करायचं आहे देन द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट.
स्विचिंग सर्किट. ओके, सर्किट इज. तर या ठिकाणी आपल्याकडे काय करायचं आहे की सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट पाहिजे, फक्त एकच आहे म्हणून अशा पद्धतीने असेल. याला बॅटरी कनेक्ट असेल. ओके, इथे लॅम्प असेल आणि ह्याला झालं पहा या ठिकाणी काय असेल करंट. ओके, अशा पद्धतीने आपल्याकडे काय असेल रिक्वायर्ड सोल्युशन असेल. तर आपण या ठिकाणी लास्ट एक एक्झाम्पल आहे ते पाहूया. या ठिकाणी लास्ट 4th एक्झाम्पल आहे आपल्याकडे. त्या ठिकाणी काय दिलेलं आहे पी अँड क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन पी अँड क्यू अँड आर. आणि या ठिकाणी कसं आहे पी अँड निगेशन क्यू. तर या ठिकाणी थोडी बुकमध्ये मिस्टेक आहे पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी निगेशन क्यू नाही आहे, ओनली ह्या ठिकाणी क्यू आहे आणि ह्या ठिकाणी अँड आर आहे. तर ह्याला आपण सिम्प्लिफाय करणार. पहा इथे काय आहे ऑर आहे, ऑर आहे आणि आपल्याकडे 3 ब्रॅकेट आहेत. आपल्याकडे माहिती आहे ए ऑर बी ऑर सी जर असेल आपल्याला लिहिता येतं ए ऑर बी ऑर सी लिहिता येतं. कोणती प्रॉपर्टी असोसिएटिव्ह. तर या ठिकाणी असोसिएटिव्हची प्रॉपर्टीचा आपण या ठिकाणी यूज करणार. पी अँड क्यू अँड निगेशन पी. ओके, ऑर या ठिकाणी काय असेल आपल्याकडे निगेशन पी अँड क्यू अँड आर. याला आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टीचा ह्या ठिकाणी यूज करणार आहात. याला कोणती प्रॉपर्टी असेल या ठिकाणी असोसिएटिव्ह प्रॉपर्टीज किंवा या ठिकाणी कसं असेल या ठिकाणी लॉ असेल. नेक्स्ट पहा या ठिकाणी पी अँड निगेशन पी यांना जर आपण अल्टरनेट केल्यानंतर आपल्याला मिळतं मीन्स या ठिकाणी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करा. का असेल या ठिकाणी पी अँड निगेशन पी. काय घ्यायचं कारण या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिमेंट लॉ ह्या ठिकाणी यूज होतो आहे की नाही. या ठिकाणी कसा असेल कॉम्प्लिमेंट लॉ या ठिकाणी यूज होणार आहे म्हणून आपण त्यांचा आपण या ठिकाणी यूज करूया. ओके, कोणता कमिट केलेला आहे कम्युटेटिव्ह आहे की नाही कम्युटेटिव्ह लॉ. तर पहा आपल्याला सिम्प्लिफाय करता यायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे पहा काय करता येतं ह्या दोघांमध्ये कॉम्प्लिमेंट लॉ यूज करता येतो आहे की नाही कॉम्प्लिमेंट लॉ. आणि आपल्याकडे माहिती आहे जर अँड असेल तर ऑलवेज कसा असेल या ठिकाणी यफ. ऑलवेज ह्या ठिकाणी कसा असतो यफ. यफ अँड क्यू ह्या ठिकाणी कसा एफ अँड क्यू. ऑर नेक्स्ट काय आपल्याकडे या ठिकाणी निगेशन पी अँड क्यू अँड आर. ऑर पी अँड क्यू अँड आर. या ठिकाणी कसं असेल आपल्याकडे पहा ह्याला आपण थोडं पाहूया कसं करणार. या ठिकाणी एफ अँड क्यू आहे तर आपण क्यूच्या वेळेला किती असतात एकदा टी असेल किंवा एकदा कशी असेल या ठिकाणी एफ असेल. ऑलवेज आपल्याकडे काय मिळत आहे एफ मिळत आहे. ऑलवेज एफ पा ऑलवेज एफ मिळतं. क्यूची व्हॅल्यू टी घ्या किंवा एफ मिळा आपल्याला काय मिळतं ऑलवेज एफ मिळत आहे. तर या ठिकाणी आयडेंटिटी लॉचा यूज केल्यानंतर आपल्याकडे काय मिळतं ऑलवेज एफ. ओके, एफ ऑर कसा असेल या ठिकाणी निगेशन पी अँड क्यू अँड आर. आणि याच्यामध्ये काय आहे बघा आणखी ह्या ठिकाणी आयडेंटिटी लॉ होतो. ह्याला सपोज आपण पी सपोज केलं पी ऑर पी सॉरी एफ ऑर पी या ठिकाणी कसं असेल आपण प्रिव्हियस लेक्चर म्हणजे प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये पाहिलं ऑलवेज कसं असेल पीची व्हॅल्यू काय आहे टी आहे की नाही किंवा कशी असेल एफ असेल जी आपण घेतलेली आहे टी मिळेल किंवा आपल्याकडे ह्या ठिकाणी काय मिळेल एफ मिळेल. मीन्स ह्या ठिकाणी डबल आपल्याकडे काय मिळणार आहे ह्या ठिकाणी आयडेंटिटी लॉ. मग या ठिकाणी आयडेंटिटी लॉचा जर यूज केला तर ह्या ठिकाणी काय असेल निगेशन पी अँड क्यू अँड आर. ऑर पी अँड क्यू अँड आर. नंतर याच्यामध्ये पहा हे क्यू अँड आर कसं आहे कॉमन आहे तर कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी मिळेल आपल्याकडे निगेशन पी ऑर पी आणि ते अँड आपण काय केलं क्यू अँड आर कॉमन काढलेला आहे. क्यू अँड हे कसं काढलेलं आहे आर कॉमन काढलेलं आहे. तर या ठिकाणी पहा हा इथं डबल काय होतो कॉम्प्लिमेंट लॉ येतो. इथं काय वापरलेलं आहे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. ह्यांना जर याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला वरचं मिळतं. या ठिकाणी कसं असेल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा असेल या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि हे कोणतं आपण वापरणार या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ. ऑर जर असेल तर ऑलवेज आपल्याला काय मिळतं या ठिकाणी टी मिळतं. माहिती आहे पहा आपल्याकडे कॉम्प्लिमेंट लॉ. आणि हे कसं आहे आपल्याकडे आयडेंटिटी लॉ. अँडमध्ये आपल्याकडे काय मिळतं ऑलवेज आहे की नाही अँडमध्ये जर टी असेल तर इथं एफ असेल तर एफ टी असेल तर टी. मग या ठिकाणी आपल्याला ऑलवेज ह्या ठिकाणी काय मिळतं क्यू ऑर आर मिळतं. याला आपल्याला लिहिता येतं आयडेंटिटी लॉ. ओके कॉम्प्लिमेंट लॉ. ओके कॉम्प्लिमेंट लॉ. तर अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं आहे क्यू अँड आर मिळालेलं आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार तेच जशाला तसं आपल्याकडे काय करायचं आहे लेट. ओके ह्या ठिकाणी काय करायचं आहे लेट करायचं आहे. लेट काय करणार आपण आपल्याकडे काय मिळालेलं आहे
क्यू अँड आर मिळालेलं आहे की नाही. क्यू अँड आर पहिल्यांदा काय असेल, लेट क्यू असेल. क्यू कोण आहे, S2 इज क्लोज्ड आणि आर कसा असेल या ठिकाणी, S3 इज क्लोज्ड. मग ह्या ठिकाणी लॅम्प लावा आणि आपल्याकडे दोन्ही कशा आहेत, सिरीजमध्ये आहेत. दोन्ही ह्या ठिकाणी सिरीजमध्ये आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याकडे काय असेल, एक स्विचिंग सर्किट असेल. ओके, याला नाव द्या S2 आणि हे असेल S3. इथून काय असेल या ठिकाणी करंट पास होणार. हेच आपलं कसं असेल रिक्वायर्ड सोल्युशन आहे. पहा, जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं आहे तशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा. या ठिकाणी मी काही स्टेप रिमूव्ह केलेले आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही काय करा, व्यवस्थित छान पद्धतीने या ठिकाणी लिहा. तर ह्या ठिकाणी आपला ह्या ठिकाणी एक्सरसाइज 1.5 पूर्णच्या पूर्ण संपलेली आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहात ह्या ठिकाणी मिसलेनियस ओके ह्या चॅप्टरची. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू.